गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे। उद्या आहे आषाढी एकादशी, दिनांक 17 जुलै 2024 रोजी आहे आषाढी म्हणजेच देवशयनी एकादशी, सर्वात मोठी एकादशी। बघा, ह्या एकादशीचं व्रत सर्वांनी आवर्जून करावं। आता वर्षात एकूण असतात 24 एकादशी, तर आपण 24 एकादशी पैकी एकही एकादशी आपण पकडत नाही, तर उद्याची एकादशी पकडल्याच्या नंतर आपल्याला त्या 24 एकादशीचं पुण्य व्रतफळ मिळत असतं। म्हणून उद्याची एकादशी ही खूप महत्त्वाची आहे, खूप मोठी अशी एकादशी आहे। सगळ्या विठू भक्तांसाठी, सगळ्या वारकऱ्यांसाठी, आपल्या सगळ्यांसाठीच हा उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे। उद्यापासून आपल्या चातुर्मासाला सुरुवात होत आहे, म्हणजेच भगवान विष्णू हे आता निद्रा अवस्थेत जाणार आहे। तर आपले शिव, आपले महादेव हे पूर्ण ब्रह्मांड सांभाळणार आहेत। म्हणून आपल्याला या चातुर्मासामध्ये भगवान श्री हरी श्री विष्णूंची आणि महादेवांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे। तर बघा, आज मी तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे की उद्याच्या एकादशीचा काय मुहूर्त आहे आणि एकादशी कधी चालू होत आहे, कधी संपणार आहे, त्यानंतर उद्या आपल्याला काय काय सेवा करायची आहे, या सर्वच गोष्टींबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे। तर कृपया हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत ऐका। आणि हो, अजूनही ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाहीये त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला। सर्वप्रथम, आषाढी एकादशीला सनातन धर्मात विशेष महत्त्व आहे। आषाढी एकादशी महाराष्ट्रात मोठ्या उत्सवात साजरा केली जाते। आता ही एकादशीला देवशयनी एकादशी असंही म्हटलं जातं। या एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो। आता भगवान विष्णूंची पूजा केली जाते। भागवत संप्रदायासाठी हा दिवस खूप विशेष असा मानला जातो। आता आपल्या महाराष्ट्रामध्ये असे हजारो भाविक आहेत जे आज वारी करून पंढरपूरला गेलेले आहेत विठुरायाच्या रुक्मिणीच्या दर्शनाला। बघा, आपले विठुराया आणि वारकरीतला प्रत्येक वारकरी, प्रत्येक माणूस हा माऊली आहे। प्रत्येक माणसामध्ये साक्षात आपला विठुराया आहे। म्हणून या वारकऱ्यांना आपण नमस्कार करावा। जर आपल्याला कुठं वारी भेटली तर आवर्जून आपण सगळ्या वारकऱ्यांना अन्नदान करावं। आपल्याकडनं जी काही त्यांची सेवा केली जाईल ती सेवा आपण करावी। परंतु जर आपल्याला पंढरपूरला जायला मिळालं नसेल तर आपण घरच्या घरी देखील आपल्या विठुरायाची सेवा करू शकतो। तर ती सेवा कोणकोणती आहे आणि मुहूर्त कसा आहे तर बघा। तर आषाढी एकादशीचा मुहूर्त आहे 17 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार आहे। परंतु याचा मुहूर्त 16 जुलै म्हणजे बुधवारी रोज रात्री 8:33 सुरू होईल। तर ती 17 जुलै म्हणजेच बुधवारी रात्री 9:02 संपणार आहे। सॉरी, मी परत सांगते, मुहूर्त 16 जुलै म्हणजेच मंगळवारी रात्री 8:33 ह्या एकादशीचा मुहूर्त चालू होणार आहे। तर ती 17 जुलै म्हणजेच बुधवारी रात्री 9:02 संपणार आहे। तर उद्याचा पूर्ण दिवस एकादशी आहे। आणि आता असं म्हटलं जातं की ह्या एकादशीचं जे व्रत करतं, जे कोणी उपवास करतं, त्या मनुष्याला धन, आरोग्य, समृद्धी, शांतता प्राप्त होत असते। या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने आपल्या सर्व पापांचा नाश होत असतो, मोक्ष प्राप्ती होत असते। आता या एकादशीचं व्रत केल्याने असं फळ आहे की आपल्या जीवनात ज्या काही आपल्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतात। आणि एकादशीचं व्रत फक्त असं, आता बघा बऱ्याच लोकांना एकादशी ही सहन होत नाही। म्हणजे आता 2 टाइम उपवास आजकाल जमत नाही, बऱ्याच लोकांना जमत नाही। तर कोणी कोणी 1 टाइम उपवास करून आणि 1 वेळा अन्न ग्रहण करतं, म्हणजे त्याला आपण म्हणतो लंगडी एकादशी। तर ती केलेली नाही चालत। जर तुम्हाला करायचंच असेल व्रत तर व्यवस्थित दोन्ही टाइम उपवास करा। जर तुम्हाला खरंच जमतच नसेल तर तुम्ही सरळ भगवान श्री हरी श्री विष्णूंची उद्या सेवाही केली आणि एकादशी नाहीही पकडली। जर तुमच्या प्रकृतीला झेपत नसेल तरच नका पकडू, पण जर झेपत असेल तर उद्याचा एक दिवस पोटालाही तुमचा आराम मिळेल। बघा, पावसाळा सुरू आहे, आपली पचनशक्ती खरंच खूप मंद झालेली असते। तर उद्याचा एक दिवस जर आपण एकादशी पकडली तर आपल्या पोटाला देखील आराम मिळेल आणि एकादशीचं पुण्यही आपल्याला प्राप्त होईल। आणि या उपवासामुळे भगवान विष्णूंची कृपा होऊन सर्व संकट देखील दूर होत असतात। म्हणून जमलं तर तुम्ही उद्याचं हे व्रत आवर्जून कराच। आता उद्या सेवा काय करायची आहे, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न।
सगळ्यात पहिले आपल्याला उद्या संक्षिप्त भागवत या ग्रंथाचं पठण करायचं आहे. नसेल तुमच्याकडे तर काही हरकत नाही. तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री विष्णवे नमः, श्री विष्णवे नमः या नामाचा जप दिवसभर केला तरीही चालेल. त्यानंतर विष्णू सहस्रनाम वाचायला कंप्लीट पाऊण तास लागतो. जर तुम्हाला जमत असेल तर आवर्जून वाचाच. पाऊण तास तर तुम्ही उद्या काढूच शकता आणि काढाच. नसेल जमत तर तुम्ही यूट्यूबला लावून आपल्या घरामध्ये त्याचे उच्चार तरी येऊ द्या. त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र वाचायला फक्त 10 मिनिटं लागतात, तेही तुम्ही वाचू शकता. बघा, संक्षिप्त भागवत, त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र आणि ह्याही सेवा तुम्हाला जर नाही जमल्या तर सरळ साधं नामस्मरण ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री विष्णवे नमः. त्यानंतर सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे हरिपाठ. उद्या आपल्या घरात सकाळ दुपार संध्याकाळ हरिपाठ झालाच पाहिजे. हरिपाठ म्हणजे सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे, जी प्रत्येक वारकरी करत असतो आणि आता सध्याही चालूच असेल सगळीकडे. म्हणून उद्याचा दिवस हरिपाठ नक्कीच तुम्ही यूट्यूबला लावा किंवा तुम्हाला येत असेल तर अतिशय उत्तम. तुम्ही तुमच्या देवघरासमोर उद्याचा दिवस हरिपाठ घ्या. बघा, आवडली असेल माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि उद्याचे दिवस होता होईल. उद्याचे दिवसच काय, उद्यापासून चातुर्मास पूर्ण ह्या सेवा करायला विसरू नका. चातुर्मासामध्ये काय काय सेवा करायची आहे याबद्दल देखील मी एक व्हिडिओ तयार करणार आहे, तोही तुम्हाला नक्कीच शेअर करेल. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.